गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचे 8:30 वाजले. तुम्हाला माझं काय चालू आहे तर माझं चाललं होतं धार काढायचं काम. ऊन पडले मस्तपैकी आणि बापूंला जायचं होतं, कुठं रानात जायचं होतं आणि वाढव झालं, धारासाठीही गेलं. तर आता धार काढली मस्तपैकी, वासराला प्यायला सोडलंय. अजून बादली ही आत न्यायचं राहिले का, इथं ते बादली ही सगळं. आधी म्हणलं ह्याला पाजाव बांधाव, फोन येतोय कोणाचा तरी. सकाळी सकाळी धार देत नव्हती ग, त्यामुळे असं लांबून बांधलंय. चला एकच मिनिट, बापू आलंच. फोन कोणाचा तरी येतोय. धार काढून पण आणली, धार काढून मांडली. आता किटलीत वाचायचे. बापू बाहेर येऊन बसलो. तुम्हाला नाही का म्हणलं बापूंचा वाढ झाले चाले. आणि हो का इथं छान अशी मोड आलेल्या मटकीची भाजी शिजायला घातली. पण चुलीचा जाळीला धार काढून असतो. आत्या गेल्या त्या बाहेर, गायला जायचे अजून खायला नाही. सकाळ सकाळ गुड मॉर्निंगची कामं बरेच काय काय असतात, ती केल्याशिवाय पटापटा उरकत नाही. आता ही गाय एकच गाय असल्यामुळे काय लई दूध निघत नाही. एका टायमिंगला आपलं एवढं निघतं. घरी खाय ठेवून हे करून आपलं जातं थोडंफार. काय चला तेवढंच हे. मस्त ऊन पण पडले. तिकडं कडबा राहिले थोडंच, कडबा आणायला जावं लागेल. तिला आणून टाकावं लागेल आधी महत्वाचं. बापू येऊन बसलेत. तू घालायला जायचंय. मला पाणी दिलं तर काल मस्त फुलले काय असे. ह्या झाडाला जर पाणी नाही ना दिलं तर लगेच वाटवत होतंय त्याचं. काय करावं. इथं एक होतं ते जळून गेलं, त्याच्या जागेवर आंब लावले. आता इकडचं पण काल मस्त भिजावलं, मोठा पाईप टाकून भिजावलं होतं काल. तेव्हा तर कुठेही झालं. पण दारातली खूप सुकल्या, ती गाय वरडायला लागलेली. इकडं आवाज यायला मस्तपैकी असं. खाली इकडे गिनीगोल पण सुकायला लागला. काय झाडांना पाणी द्यावं का इकडं म्हणून तर हे कडवा जळायला लागले म्हणून सगळं काढलं. मी म्हणलं आंब काय ह्याचं सगळं पडून गेलं का काय काय माहिती. पाणी कमी जास्त होते. नाही हायत हायत. 2 4 6 7 8 8 राहिलेत. 8 9 छान असं आलं. इकडं पण यायला लागले, पण त्याला आहे ना तसं त्यात आहे. गायला आधी कडवा निघल्या. मोठं मोठं वरडायला लागते. बाकीची लई कामं राहिले ते. मग अशी मोठी पाईपलाईन केली आणि झाड बुजवावं लागतं. तुझं कापलं, हिला कातरून आणून टाकलं. आता हिचं बिनकाळजी झालं. कपडे हे धुवस तरी करतो एवढं खाती. मस्त तिला पाणी दाखवायचं. चला ही पण लागली खायला. आता खाते बघा व्यवस्थित मस्त छान. आत्यांचं काय चाललंय आतमध्ये बघा. आत्यांच्या आमच्या चपात्या लाटायच्या चालल्यात. मटकीची भाजी मग शिजायला घातली होती. आत्या कुठतरी मग अशी बाहेर गेलते. माझं हे चालू बायो. कोम आलेली मटकी केली. काय केली? कोम आलेल्या मटकीची भाजी दाखवली मग अशी दाखवून गेली. कोण असली केली मस्त रबथबी केली. हे बघ ना छान पैकी अशी केली. कोम आलेली घरीच बिजा टाकली. छान पैकी कोम आलं. आता केली. तुम्ही ही मटकी दाखवली की मला मेसेज करते, तुम्ही असली मटकी देता का आम्हाला? तिकडे मिळत नाही. मी गावरान मटकी आपल्यातली देखी. मग त्याला कुणा पाहिजे असली तर सांगा, मी दे तुम्हाला. पण तुम्हालाच कुरेल 4 जण 3. आम्हाला वाटतं तुम्हाला एक तर मागायचं कसं होतं या. मला दोघा तिघांनी विचारलं होतं तो हरभरा कसा आहे होत आई, हुलग आणि मटकी देता का? मी हो म्हणलं होतं. हरभरा मटकी हुलग तुम्हाला काय मिळायचं पाहिजे ती. जुना हरभरा आहे तुम्हाला भिजायसारखा मस्त पैकी छान हरभरा आहे. तुम्हाला जरी पाहिजेत असला तरी देतो. तुम्हाला पाहिजेत असलं तर सांगा, काय त्याला हो का द्यायचं म्हणलं. हा. आणि तुम्हाला ही पाहिजेत असलं ना हुलग मटकी तरी देऊ शकतो. एकच नंबर आहे, बारीक नाजूक क्वालिटी त्याची हुलग्याची मटकी. लय मस्त कोमी येतात छान असं. आणि तुम्हाला पाहिजे असलं तरी फोन करत जा, काय त्याला द्यायचं तुम्हाला आणून मस्त पैकी. हरभरा आहेत बरं का. हरभरा तुम्हाला दाखवू का? छान पैकी हरभरा येतात. कसला हरभरा बघितलंय त्यांनी वाढवताना नवा काढताना. पाहिजेत असलं तर नवा, जुना पाहिजेत असलं तर जुना. एवढंच की जुनाला लगेच तुम्हाला आता उद्याच्याला मी भिजवून दाखवते कसलं कोण येतात.
जुन्याला लय येते पण नव्याला काय होतं थोडं हे लगी लगी येत नाही. मग तुम्हाला कोणता पाहिजे तर त्यात खाडा नाही काय नाही नीट करून मस्तपैकी तुम्हाला फुटलेला नाही तुटलेला नाही बुगा नाही काही नाही न्यायचा आणि बिजाईच घालायचा नुसता. मग तुम्हाला काय पाहिजे ते सांगा देतो आम्ही. कसं असतं हो का सिटीत नाही व चांगली वस्तू मिळत गावरान हे असं म्हणून तुम्ही मागता. तुमचं तरी काय चुकतंय खायलाच गावत नाही चांगलं की मस्त पैसे पण ती वस्तू चांगली नाही ना त्याच्यामुळे हो का तुम्हाला पाहिजे असलं तर देतो आम्ही. आणि तुम्ही सांगा आम्हाला काय काय लागतं पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ते देतो. असं एका ताईंनी धपाट्याचं पीठ मागितलं होतं. धपाट्याचं होय किती जणीला पाहिजे मग करता येईल आणि देता येईल. एवढंच की आम्हाला ज्वारी बरं का बारीकली बघून आणावं लागेल चांगली. त्याला ज्वारी कसली लागते बारीकली. नाही ते ह्याच्या होत्या ताई ह्याच्या काय कर्नाटक हा कर्नाटकचं त्यांनी लसूण घेतला ना 4 किलो लसूण कुरडई नाही पापड धपाट्याच्या पिठाची आजवर दिवाळी गलती झाली बरं का वायानं. कशी झाली डाळातच झाली. दळायला गेलं मोठ्या गिरणीवर नेलं मग त्याला मोठ्या गिरणीत चालू नाही त्या आणि अर्जंट तुमच्या ऑर्डर आलेल्या बारक्या गिरणीवर टाकलं ती बारक्या गिरणीची चाळणच गेली मोडून. त्यात हळकुंड असतात आणि डाळ असते आणि त्याच्यामुळं जिरी असते आणि ती काय झालं मग त्याच्यामुळं काय झालं व्हायचं पिठच मोठं आलं आणि मग ती धपाटी निघाली. मला सुद्धा पटानं पण आता नाही इलाज आहे तेवढी ज्वारी होती आणली होती. मग आता काय ज्वारी तर लय महाग आहे 60-70 रुपये किलो ज्वारी. आता ज्वारी तर लयच महागली आणि आम्हाला तर ज्वारीच नाही बरं का. आणि ती बी ज्वारी नवी जमत नाही धपाट्याला. ज्वारी लागते जुनी ज्वारी आणावं लागते. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असलं कोणाला 4-5 जणीला असंच 5-7 जणीला जरी असलं तरी आम्हाला परवडेल. पीठ ते आणायचं ते दळायचं परत मग त्यात सगळं मिसळायचं आणि मग ती चांगल्या गिरणीवर जायचं. आम्हाला एकतर का लाईटीची सोय नाही नुसती लाईट देतो म्हणतात आणि आम्हाला लाईट देईना ती काय करीना ती. जाऊ दे आपलं आपण आणायचं आता काय त्यांच्या नाही बरोबर. पाण्याची सोय नाही पाणी बी नाही का पानपट्ट्यात भरावं लागते त्यात पाणी तर टिपका नाही. काय सांगायचं आता झाडं लागली जळायला हिरीतनी पाणी पुराणा हिरींचं झाले मोटरा ठिकाणा त्याचा ते जळून लांब नाही त्याच्यामुळं काय सगळी अडचणी. असू दे आता हे पण करायचं. आम्ही कसं जगतं म्हणून आम्ही जगतोय खरंच मिनरेसमा असलं झालंय आमचं. असू दे. कोणाला सांगायला येणार कोणाला बोलायला येणार ती बापू आमचं पळत्यात गेलेत आता कुठतरी येतेलच आणि वराट्याला. चला हा बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ. हा करता करता परमेश्वर अडचणीतनं बघणं निघावी लागतंय घुसावी लागतंय त्यातनं. कुठं हिंडती ग सगळ्या गावभर हिंडायचं. चल इकडे या. कुत्र्यांनी ताणली होती ती झाडावर बसून होती कवत आणली होती सकाळी आणि बाहेर लुलबाडायचं तिकडं जायचं तिकडं बघायची माणसं बघायची कुत्री बघायची काय घेणच नाही. माझ्या मागे तिकडे आलती गोट्यात धारकाट होती तिकडं आणि मग कुत्र्यांनी ताणल्या त्या झाडावर चढली होती वाढू बघत होती. मी बी म्हणलं आता हो घे तिच्यात मला काय तिला किती सांगितलं तरी साऱ्या गावभर हिंडायचं आणि परत बसती. मग पाय दुखायला लागला काय झालं की बसती तशीच मग झोपती मग नाही उठत. आणि धरली कुत्र्याने 2-4 वेळा तहानेली म्हणजे पाणी पिती म्हणजे इतकी हिंडून आली ती सकाळ सकाळ. होती कुत्री तिला खाली येऊन द्या ती कुठल्या झाडा होती इथं आणि ती कुत्री खालीच बसली होती. त्यांना 4 बारे हाणलं तर कुत्री काय हाणाला काय माहिती मला तर माहिती नव्हतं. माझं तर तिचं चाललं होतं काम. तुम्ही तर मारता बस करा आता नका पाणी पेव 3 बऱ्या वाचली. त्यात नरडी हो का त्यात पालतं पोडू चाललंय. असू द्या बाय सगळ्यांना.